मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण बीएमसी मध्ये जी कार्यकारी सहाय्यक म्हणजेच क्लर्क या पदासाठी 1846 जागांसाठी जी पदभरती आलेली होती, त्या पदभरतीचे सर्वांचे प्रवेशपत्र आता डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे. तर ते प्रवेशपत्र तुम्हाला कसे डाउनलोड करायचे याच्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. कारण बहुतेक विद्यार्थ्यांनी तर नवीन पासवर्ड तयार करताना अडचण येत आहे. तर प्रवेशपत्र कसं डाउनलोड करायचं मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती सारखीच प्रोसेस आहे जी आपण या व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत. आणि त्यासोबत याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे ज्या पण विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले असेल त्यांच्यासाठी अतिशय कमी किमतीमध्ये संपूर्ण परीक्षेच्या स्वरूपामध्ये एक टेस्ट उपलब्ध करून देणार आहे. तर ती टेस्ट तुम्हाला फक्त 1 ते 5 रुपयामध्ये भेटणार आहे मित्रांनो. ती तुम्हाला कशी जॉईन करायची याच्याविषयी देखील माहिती याच व्हिडिओच्या माध्यमाने देणार आहे. तर नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा, ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचंय. इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून इथे कॅप्चा टाकून लॉग इनचा ऑप्शन आहे, लॉग इन वरती क्लिक करायचंय. आता हा रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड किंवा जो कॅप्चा आहे, आता रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड तुम्हाला ऑलरेडी तुमच्या मेसेज वरती मिळालेला असेल जेव्हा अर्ज भरला होता तेव्हा, किंवा तुम्ही तुमचा ईमेल चेक करू शकता. तिथे देखील तुम्हाला युजर आयडी म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळून जाईल. ठीक आहे, तोच तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून इथे लॉग इन वरती क्लिक करायचंय. तर पटकन मी लॉग इन वरती क्लिक करतो. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. तुम्हाला तुमचा युजर आयडी म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर दिसेल, जुना पासवर्ड दिसेल आणि त्यानंतर नवीन पासवर्ड तयार करण्यासाठी सांगितलं जाईल. तर इथे तुम्हाला आता नवीन पासवर्ड इथे टाकायचा आहे आणि तोच पासवर्ड तुम्हाला पुन्हा इथे टाकायचा आहे. आता हा नवीन पासवर्ड व्यवस्थित तयार करा आणि व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवा, कुठेतरी नोट करून ठेवा, जेणेकरून इथून पुढे जेव्हा पण तुम्हाला लॉग इन व्हायचं आहे तेव्हा हाच तुम्हाला पासवर्ड लागणार आहे जो नवीन तुम्ही इथं तयार करणार आहे. तुम्ही तुमचं नाव टाकू शकता. नाव काय टाकलंय, कोणतं अक्षर कॅपिटल मध्ये, कोणतं अक्षर स्मॉल मध्ये टाकलंय ते लक्षात ठेवा. पुढे काही तुम्ही स्पेशल कॅरेक्टर @ वगैरे ऍड करू शकता आणि 1-2 अंक देऊ शकता. या स्वरूपामध्ये तुम्ही पासवर्ड इथं तयार करू शकता. तोच पासवर्ड तुम्हाला पुन्हा इथे टाकायचा आहे. कॅप्चा टाकून इथं चेंज पासवर्डचं ऑप्शन आहे, इथे आता तुम्ही क्लिक करणार. आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्याला ज्या टेस्ट विषयी मी माहिती देणार होतो ती माहिती सर्वप्रथम देऊन घेतो. त्यानंतर पुढे लगेच ऍडमिट कार्ड कसं डाउनलोड करायचं याच्याविषयी आपण पूर्ण माहिती बघणार आहोत. तर बघा मित्रांनो, बीएमसी मधील जे कार्यकारी सहाय्यक हे जे पद आहे म्हणजेच लिपिक हे जे पद आहे याच्यासाठी अतिशय महत्त्वाची टेस्ट इथं तयार करण्यात आलेली आहे परीक्षेच्या स्वरूपानुसार. ठीक आहे, तर यामध्ये जर म्हटलं तर ही 200 गुणांची टेस्ट असणार आहे मित्रांनो. प्रत्येक विषयानुसार आपल्याला 25-25 प्रश्न बघण्यासाठी भेटतील. ठीक आहे, आपल्याला अभ्यासक्रमानुसार. आणि यामध्ये जर म्हटलं तर ही जी टेस्ट आहे ती तुम्हाला ऑनलाईन द्यायची. ठीक आहे, ही टेस्ट तुम्हाला ऑनलाईन द्यायची आहे मित्रांनो. तर ही टेस्ट तुम्ही सोडून तुमची प्रॅक्टिस किती आहे, तुम्हाला किती गुण मिळत आहे हे तुम्ही इथं जाणून घेऊ शकता. परीक्षेच्या स्वरूपानुसार ही टेस्ट असणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या टेस्टची किंमत फक्त ठेवलेली आहे 1 रुपये. ठीक आहे, 1 रुपयामध्ये ही टेस्ट तुम्ही जॉईन करू शकता. त्यासाठी तुम्हाला वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. तर त्या वेबसाईटला तुम्ही क्लिक करू शकता. त्यानंतर 1 ते 5 रुपयामध्ये तुम्हाला कितीही रुपयाचं पेमेंट करण्यासाठी येऊ शकतं. कधी 1 येऊ शकतं, 2 येऊ शकतं, 3 रुपये येऊ शकतं किंवा 5 पर्यंत. ठीक आहे, तर एवढ्यामध्ये तुम्हाला ही टेस्ट सोडवण्यासाठी मिळून जाणार आहे मित्रांनो. नाहीतर तुम्ही डायरेक्टली हे ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ठीक आहे, हे ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकून देतोय. तिथून तुम्ही 1 रुपयामध्ये ही टेस्ट जॉईन करू शकता आणि तुमची किती प्रॅक्टिस आहे, तुम्हाला किती मार्क्स मिळतात हे तुम्हाला इथं समजून येणार आहे. आणि त्यासोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे कार्यकारी सहाय्यक हा जो आपला पेपर होणार आहे मित्रांनो, या पेपरचं स्वरूप काय असणार आहे हे संपूर्ण तुम्हाला समजून येणार आहे. कारण अभ्यासक्रमावरती आधारित ही आपली 200 गुणांची टेस्ट होणार आहे मित्रांनो. तर या टेस्टला तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका. अतिशय महत्त्वाची ही टेस्ट असणार आहे. या टेस्ट सोबत अजून तुम्हाला जर तयारी करायची असेल तर त्या हेतूने अतिशय महत्त्वाचे काही तुम्हाला नोट्स देखील भेटून जातील. यामध्ये अजून काय काय भेटणार आहे तर त्याविषयी माहिती थोडक्यात देतो. तर बघा, हे ऍप्लिकेशन प्ले स्टोर वरतून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर यामध्ये तुम्हाला अजून यामध्ये जर म्हटलं तर महत्त्वाचे जे प्रश्न उत्तर आहेत ते देखील तुम्हाला यामध्ये बघण्यासाठी भेटून जातील. यामध्ये 500+ प्रश्न आहेत. मुंबई महानगरपालिका व शहर विशेष आपल्याला 500+ MCQ ई बुक टाईप मध्ये हे PDF भेटणार आहे मित्रांनो. ठीक आहे, आणि त्यासोबत 25 ऑनलाईन टेस्ट यामध्ये भेटणार आहे. यांची किंमत असणार आहे 100 रुपये. त्यासोबत जर म्हटलं तर पुढे अजून आपल्याला काय महत्त्वाचे GK GS साठी प्रश्न संच भेटून जातील. यांची सेपरेट आपल्याला ही किंमत बघण्यासाठी भेटून जातील. आणि जी टेस्ट आहे 1 ते 5 रुपयामध्ये, तिथं तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुम्हाला क्वालिटी कशी आहे ते लगेच समजून येणार आहे. तर यामध्ये भरपूर टेस्ट आहेत.
जसे की यामध्ये 35 टेस्ट आहेत ज्या की तुम्ही या सब्जेक्ट वरती इथं सोडू शकता मित्रांनो, प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे स्टडी मटेरियल सर्व ऍप्लिकेशन वरती तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाणार आहे. आणि जी टेस्ट आहे ती तुम्ही जॉईन करायला विसरू नका. तिची किंमत खूपच कमी ठेवलेली आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून 1 ते 5 रुपयामध्ये. ती तुम्ही नक्कीच जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. तर चला आता पुढे ऍडमिट कार्ड डाउनलोड करून आपण इथं घेत आहोत मित्रांनो. तर पटकन इथं नवीन पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून चेंज पासवर्डचा ऑप्शन आहे, इथे मी क्लिक करतो. त्यानंतर चेंज पासवर्ड वरती क्लिक केल्यानंतर पुन्हा हेच पेज येईल. आता नवीन जो पासवर्ड टाकला तो पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून पुन्हा लॉग इन वरती क्लिक करायचा आहे. त्यानंतर बघा डायरेक्टली ऍप्लिकेशन फॉर्म तुमच्याकडे इथे ओपन होऊन इथं बघा तुमचं ऑलरेडी इथे ऍप्लिकेशन फॉर्म वरती इथं क्लिक असणार आहे. तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म पूर्ण दिसून येईल आणि त्यानंतर इथेच तुम्हाला ऍडमिट कार्डचं सेकंड नंबरचं ऑप्शन इथं बघण्यासाठी भेटून जाईल. हे थोडंसं लोड होतं बघा, आता लोड होत आहे मित्रांनो. हे संपूर्ण लोड होऊन द्यायचं आहे. जरी मोबाईल वरतून ओपन केलं तरी अशा प्रकारचं ऑप्शन येईल. जर तुम्ही मोबाईल वरती ओपन केलं तर हे ऑप्शन नसणार आहे. इथे तुम्हाला कडेला अशा प्रकारच्या 3-4 लाईनी दिसतील. या लाईन्स वरती क्लिक केल्यानंतर हे 4 ऑप्शन तुमच्याकडे उपलब्ध होऊन येतील आणि तिथे तुम्हाला ऍडमिट कार्डचं ऑप्शन भेटून जाणार आहे. ऍडमिट कार्ड वरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली अशा प्रकारचे ऍडमिट कार्ड सेम मोबाईल वरती इथं डाउनलोड करण्यासाठी इथं ऑप्शन येऊन जाईल. ठीक आहे. तर बघा आता डाउनलोड ऍडमिट कार्ड करण्यासाठी इथं ऍडमिट कार्ड वरती मी इथं क्लिक करतो. त्यानंतर बघा इथून ऍडमिट कार्ड इथं डाउनलोड व्हायला इथं सुरुवात झालेली आहे. आता ऍडमिट कार्ड ऑटोमॅटिकली इथं डाउनलोड झालेलं आहे. थोडंसं ब्लर करत आहे आणि ऑटोमॅटिकली इथं ऍडमिट कार्ड ओपन देखील झालेलं आहे, जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. आता तुम्हाला परीक्षेला जायच्या वेळेस इथं बघा मी माझ्या ओळखीचा पुरावा कोणता नेलाय त्याचं कार्डाचं नाव टाकायचंय. पॅन कार्ड नेलं असेल तर पॅन कार्ड, आधार कार्ड नेलं असेल तर आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स हे तुम्ही इथं नेऊ शकता आणि त्याचा नंबर इथे तुम्हाला टाकायचा. ठीक आहे. आणि बाकी जर म्हटलं तर तुम्हाला परीक्षेची वेळ, टाइम वगैरे तुम्हाला सर्व खाली दिलेले आहे. ठीक आहे. ते तुम्ही इथं जाणून घेऊ शकता. तुमचा ऍड्रेस वगैरे दिलेला आहे. मी बाकीची माहिती इथं ब्लर केलेली आहे मित्रांनो. ठीक आहे. बाकी अशा प्रकारचं हे ऍडमिट कार्ड तुम्ही तुमचं डाउनलोड करू शकता मित्रांनो. अशा प्रकारचं हे बीएमसीचे ऍडमिट कार्ड आता सर्वांचं डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे. संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला देऊन घेतलेली आहे, कसं तुम्ही तुमचे ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकता. या व्यतिरिक्त अजून तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा.